चवळीच्या शेंगावले जी निबर शेंग असते त्यामधले असे बी काढून घेतलेले आहेत आणि ही जी कवळी शेंग तर बाजूचे भाग थोडेसे कट करून तुकडे करून घेणार आहे. तुकडे करून घेतलेले. तर मस्त अशी चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी आता वाटण बनवायचं. सुकं खोबरं घेतलेले, गावरान लसूण पाकळ घेतलेले आहे, 2 चमचे धने, 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, गावरान कोथिंबीर. त्याचं वाटण कसं बनवायचं, अगोदर सुक्कं नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण बनवून घ्यायचं. रस्सा भाजी बनवायची तर बारीक असं वाटण बनवून घ्यायचं. भांड्यामध्ये तेल टाकलेलं. आता हे वाटण कच्चं असल्यामुळे छान असं परतून घ्यायचं. त्याला तेल तापल्यानंतर गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करायची आणि छान असं वाटण परतून घ्यायचं. कच्चेपणा जाईपर्यंत, खमंग असा सुगंध सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली, घरगुती मसाला. तर ही रस्सा भाजी तुम्ही लाल तिखटामध्ये बनवू शकता, कोणते मसाले न वापरता. लाल तिखट म्हणजे सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या, त्यामध्ये धने, खडे मसाले काहीच नाही. तर तशा लाल तिखटामध्ये तुम्ही बनवू शकता ही भाजी. बाकी वाटण हेच वापरायचं. तर छान असं वाटण परतून झालेलं, बाजूने तेल सुटलेलं आहे, छान असा रंग आलेला आहे. त्यामध्ये आता शेंगा टाकायच्या. इथं 2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर गरजेनुसार आता पाणी टाकायचं. त्या अगोदर मी आता ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलेलं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. वाटण वाया जाऊ द्यायचं नाही. एवढं छान आपण वाटण बनवतो. आता ही सुरुवातीला ते पाणी टाकणार आहे. छान असं परतून झालेलं हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. गरजेनुसार गॅसच्याच कमी जास्त करायची. पाणी टाकल्यानंतर आता गॅसच्याच वाढवायची. हे परतून झाल्यानंतर छान असं बाजूने तेल सुटलेलं आहे. आता गरजेनुसार पाणी टाकायचं. इथे मी रस्सा भाजी पातळ अशी बनवणार आहे, कारण मला भाकरीसोबत खायची आहे. तर तुम्हाला चपातीसोबत खायची असेल तर थोडी दाटसर बनवायची. उकळी आल्यानंतर गॅसच्याच एकदम मंद करायची. 6 मिनटात ते झाकून ठेवायचं. 6 मिनटं झालेले. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली. मस्त अशी चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली. एकदम गावरान चवीची, चमचमीत, झणझणीत, एकदम टेस्टी अशी भाजी तयार झालेली. नक्कीच बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा.